नमस्कार. युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक आहे. ती जीवित या मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी केलेली आहे. अंजली व सुधीर यांना 2 मुले असतात. मुलगा किशोर व मुलगी प्रियंका. एक आनंदी कुटुंब असते. किशोर हा 10 वर्षांचा झालेला असतो, तर मुलगी प्रियंका ही 8 वर्षाची असते. किशोर हा जसं मोठा होत होता तसे त्याच्या वागण्यात बदल घरातल्यांना जाणवू लागला होता. किशोर हा मुलगा होता तरी त्याच्या वागण्यात तो मुलीच्याच गोष्टी जास्त करायचा. उदाहरणार्थ त्याला मुलींप्रमाणे नटणे, मुरडणे, मुलींप्रमाणे चालणे, त्यांचे कपडे हे आवडत होते. आईला ह्या गोष्टी माहीत असतात, पण अंजलीला त्याचे सत्य कोणाला सांगायला घरात भीती वाटायची. तिला किशोरची काळजी पण वाटायची. किशोर हा शाळेत जात होता. शाळेत पण त्याचे मित्र त्याची चेष्टा करायचे. एकदा किशोर शाळेत जाताना आईची टिकली कपाळाला लावून गेला होता. त्यामुळे त्याचे शिक्षक त्याला विचारतात, ही टिकली तुझ्या आईने तुला लावली का? किशोर त्यांना सांगतो, नाही, मीच आईची नजर चुकून ती टिकली घेतली होती. मला ती टिकली खूप आवडते. आईने ती टिकली लावली की ती खूप सुंदर दिसते. तिच्यासारखे सुंदर दिसण्यासाठी मी ही टिकली लावली. किशोरचे बोलणे ऐकून शिक्षक त्याला समजावतात, शाळेत येताना हे असे करायचे नाही. ते किशोरकडे त्याच्या पालकांना भेटायला या असा निरोप देतात. सुधीरला कामामुळे शाळेत जायला वेळ नसतो, म्हणून ते अंजलीला जायला सांगतात. अंजली शिक्षकांना भेटते. ते तिला किशोरबद्दल सगळे सांगतात व तिला समजावतात, ह्या वयात किशोरकडे त्यांना खूप लक्ष द्यायला पाहिजे. किशोर हा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. त्याच्याशी तुम्ही बोलून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला प्रेमाने सांगा, शाळेत येताना असे करायचे नाही व कसे वागायचे ते, नाहीतर इतर मुले त्याचे हसू करतील. अंजली शिक्षकांचे बोलणे ऐकून किशोरचाच विचारात घरी जाते. तिला टेन्शन आलेले असते. रात्री सुधीरने विचारले तर त्यांना काय सांगायचे? अंजली किशोरला जवळ घेते. त्याला शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी समजावून सांगते. ती त्याला म्हणते, तू हुशार आहेस, पण तू जर असाच वागत राहिला तर तुला तुझे शिक्षण पूर्ण करता नाही येणार. मुलं तुला शिकून पण देणार नाहीत. तेव्हा तुला जे आवडते ते घरी कर, पण त्याचा तुझ्या शाळेवर परिणाम होऊ देऊ नकोस. आईने खूप समजावले होते, पण किशोरचे ते वय हे आई सांगते ते सगळे समजण्याचे नव्हते. तरी तो आईला शब्द देतो, तो शाळेत नीट वागेल. रात्री घरी आल्यावर सुधीर अंजलीला विचारतात, शाळेत कशासाठी बोलावले होते? ते अंजली सुधीरला सांगते, किशोर हा अभ्यासात हुशार आहे, पण तो हल्ली अभ्यास करत नाही. त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगितले आहे, नाहीतर तो मागे पडेल. कारण आजपर्यंत किशोरने पहिला नंबर कधीच सोडलेला नसतो. सुधीर किशोरला विचारतात, काय झाले? तू अभ्यास करत नाहीस का? ह्या वर्षी पण तू पहिला नंबर मिळवलास तर तुला सायकल घेतो, असे सुधीर किशोरला सांगतात. किशोर पण मन लावून अभ्यास करायचा. त्याचबरोबर तो आईला पण मदत करायचा. किशोर हा खूप गुणी मुलगा होता. एकदम शांत, समजूतदार व सगळ्यांच्यावर प्रेम करणारा. त्याचे शिक्षण पूर्ण होत आलेले असते. आता किशोर हा वयात आलेला असतो, पण किशोर हा फक्त शरीराने पुरुष असतो. त्याचे मन हे मुलींप्रमाणेच कोमल असते. लहानपणापासून त्यांनी त्याच्या भावना दाबून ठेवलेल्या असतात. आता त्याला स्वतःला त्याची परिस्थिती माहीत असते, तरी तो स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नसतो. कारण किशोरची फॅमिली एकदम चांगली असते. त्याच्या पाठीमागे आता त्याची बहीण प्रियंका ही पण आता लग्नाच्या वयाची झालेली असते. किशोरला वाटायचे आणि जर कोणता निर्णय घेतला तर त्याचा परिणाम बहिणीवर होऊ नये, म्हणून तो मन मारून जगत होता. चेहऱ्यावर हसू तर होते, पण मनात मात्र खूप मोठा गोंधळ होता. किशोर हा त्याच्या आईशी मोकळेपणाने नेहमी बोलायचा, कारण ती एकच व्यक्ती अशी असते की ती किशोरला समजून घ्यायची. अंजली पण कायम किशोरच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असायची. सुधीरला किशोरबद्दल काही माहीत नसते. त्यांना वाटायचे हा फक्त मुलींसारखा हळवा आहे, पण त्याच्या मानसिकतेबद्दल त्यांना काही कल्पना नसते. त्यांच्या स्वभावामुळे अंजलीने पण कधी त्यांना सांगण्याचे धाडस केलेले नसते. अंजलीने किशोरला शब्द दिलेला असतो, प्रियंकाचे लग्न झाल्यावर ती सुधीरशी सगळे बोलून किशोरला त्याच्या मनाप्रमाणे जगण्याची परवानगी देईल असे. एक दिवशी प्रियंकासाठी घरात लग्नाची बोलणी चालू असतात. तेव्हा किशोर हा बाहेरून घरी येतो. घरात सगळे पाहुणे आलेले असतात. ते पाहून तो आत निघून जातो. किशोर आत गेल्यावर सुधीर खूप अभिमानाने त्यांना सांगतात, हा माझा मोठा मुलगा किशोर.
खूप हुशार आहे. आजपर्यंत त्याने कायम शिक्षणात फर्स्ट क्लास मिळवला आहे. आता त्याला मोठा सरकारी अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी त्यांनी परीक्षा पण दिल्यात. सुधीरचे बोलणे झाल्यावर प्रियांकाला त्या मुलाबरोबर बोलण्यासाठी साईडला पाठवतात. तेव्हा तो मुलगा प्रियांकाला किशोरबद्दल सांगतो. तो म्हणतो, हा तुझा भाऊ आहे. मी ओळखतो त्याला. मी त्याच्याच कॉलेजमध्ये होतो. तुझ्या भावाचे व माझ्या मित्राचे गेले कित्येक वर्ष एकमेकांशी संबंध आहेत. त्या मुलाचे ते बोलणे ऐकून प्रियांका एकदम शॉक होते. प्रियांकाच्या मनात आधीपासूनच किशोरबद्दल राग होता. कारण किशोर हा पहिल्यापासून हुशार असल्यामुळे प्रियांकाची व त्याची तुलना कायम व्हायची. तो कसा हुशार आहे, तो किती गुणी आहे, हे सगळे असे सतत ऐकून तिच्या मनात त्याच्याबद्दल द्वेष निर्माण झालेला असतो. आणि आता त्या मुलांनी सांगितल्यामुळं प्रियांकाच्या हाती आयते खोलीत चालून आलेले असते. त्या मुलाचे बोलणे ऐकून प्रियांका त्याला म्हणते, म्हणजे मित्राचे म्हणजे त्याचे एका मुलाबरोबर संबंध आहेत? तर तो मुलगा हो म्हणतो. तुझा भाऊ कॉलेजमध्ये अभ्यासात टॉपचा मुलगा आहे, पण त्याची ओळख तो एक गे आहे अशी आहे. आणि माझ्या घरी जर हे कळले तर ते हे लग्न होऊ देणार नाहीत. प्रियांका विचारात पडती. तो मुलगा प्रियांकाला म्हणतो, पण तू मला आवडली आहेस. मला तुझ्याबरोबर लग्न करायचे आहे. लग्न होईपर्यंत फक्त आमच्या घरच्यांच्या समोर सत्य यायला नको. प्रियांका पण त्याला शब्द देते, तुझ्या घरच्यांच्या समोर किशोरचे कोणतेही सत्य येणार नाही. मी आईशी बोलते. हे सगळे गेल्यावर प्रियांका आईला सांगते, तिचे लग्न होईपर्यंत दादाला दुसरीकडे जायला. आईने तिला कारण विचारले असता ती त्या मुलाने सांगितलेले सगळे सांगते. अंजलीला ते ऐकून वाईट वाटते. ती म्हणते, हे सगळे एक ना एक दिवस होणारच होते, पण ते ह्यावेळी समोर येईल असे वाटले नव्हते. प्रियांका आईला म्हणते, म्हणजे म्हणजे तुला सगळे आधीपासूनच माहीत आहे तर? अंजली प्रियांकाला समजवत असते, तू शांत बस. मी बघते पुढे काय करायचे ते. प्रियांका आईला म्हणते, हे सगळे बाबांना सुद्धा माहीत आहे का? का त्यांच्यापासून पण हे सगळे लपवले आहेस? अंजली प्रियांकाला ओरडून सांगते, तू आता शांत बस. मी सांगितले ना तुला, काय करायचं ते मी बघते. तू शांत बस. तुझ्या लग्नात कोणतीच अडचण येऊ देणार नाही मी. अंजलीच्या मनात गोंधळ सुरू असतो. तिला कळत नाही की किशोरला कसे लांब करायचे. अंजली विचारत असताना तिच्याजवळ किशोर येऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवतो. आईला प्रियांकाला बघायला आलेल्या लोकांचे विचारत असतो, पण अंजली ही शांत असते. किशोर उठून बसतो. तो आईला म्हणतो, काय टेन्शन आहे का? तर अंजलीच्या डोळ्यातून अश्रू येतात. ती किशोरच्या डोक्यावरून हात फिरवते. त्याला म्हणते, मला माफ कर बाळा, पण तुझ्या बहिणीसाठी तुला थोडे दिवस घरापासून लांब जावे लागेल. असे म्हणून ती प्रियांकाने सांगितलेले सगळे किशोरला सांगते. किशोर तिला काही बोलणार तितक्यात सुधीर मध्येच ओरडतात, म्हणजे तुम्ही माझ्यापासून किशोरबद्दल आजपर्यंत सगळे लपवलेत? सुधीर अंजलीला म्हणतात, तू अशा मुलाला जन्म दिलास, तो मुलगाच नाही, आणि हे सत्य तू इतके वर्ष माझ्यापासून लपवलेस. असे बोलून ते स्वतःला त्रास करून घेत असतात. किशोरकडं बघून ते म्हणतात, जन्मलाच तेव्हाच मेला असतास तर आज जेवढा त्रास होतोय ना तेवढा त्रास नसता झाला. सुधीर रागातच किशोरला म्हणतात, ह्या असलेल्या मुलाला माझ्या घरात थारा नाही. आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जा. परत आम्हाला तोंड दाखवू नकोस. अंजली खूप समजवण्याचा प्रयत्न करते, पण सुधीर त्यावेळी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. किशोर बॅगेत काही कपडे भरून घर सोडून जायला लागतो. अंजली किशोरला पण म्हणते, वडील आत्ता रागात आहेत. राग शांत झाला की ते स्वतःच तुला बोलावतील. किशोर बाहेर आल्यावर त्याच्या मित्राला फोन करतो. त्याचा मित्र कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत असतो. किशोर दुसरीकडे व्यवस्था होईपर्यंत त्याच्याकडे जातो. किशोर मनातून पार तुटलेला असतो. त्याचा मित्र त्या काळात किशोरचा आधार बनतो. किशोर घरातून बाहेर गेल्यावर 2च दिवसात त्याचा फोटो पेपरमध्ये आलेला असतो. त्यांनी स्पर्धा परीक्षेत प्रथम आलेला असतो. सुधीर हे किशोरचा फोटो पाहून पेपर खोलीत घेऊन जातात व खूप रडतात. देवाजवळ म्हणतात, देवा, का माझ्या पोटी असा मुलगा दिलास? माझे काय चुकले होते? त्याची एवढी मोठी शिक्षा तू मला दिलीस. सुधीर त्या फोटोकडे एकटक पाहत असतात. त्यांचे ते वागणे अंजली पाहत असते. ती सुधीरकडे जाते. त्यांना म्हणते, तुमचे प्रेम आहे ना किशोरवर? मग काय फरक पडतो तो मुलगा आहे का मुलगी? तो आपला आहे. आपणच त्याची साथ सोडली तर हा समाज त्याला कसा साथ देईल? आहे त्याच्यात कमतरता, पण तो 100 नंबरी सोनं आहे. आज त्याला आपली गरज आहे.
त्याला दूर लोटू नका, नाहीतर तो कोलमडून पडेल. आपण सत्य स्वीकारून त्याला स्वीकारू नाही शकत का? नेहमी असेच होते. त्या मुलांना फॅमिलीच सपोर्ट करत नाही, त्यामुळे त्यांच्या आयुष्याची फरफट होते. त्यांना जगण्याचा हक्क आहे हे कोणी का समजून घेत नाही? अंजलीचे बोलणे ऐकून सुधीर पण थोडे भावूक होतात. ते अंजलीला म्हणतात, मला हे सगळे अचानक कळल्यामुळे मी चिडलो, पण मी किशोरशिवाय नाही राहू शकत. आणि राहिला प्रश्न प्रियांकाच्या लग्नाचा, तर आपण अशाच मुलाशी तिचं लग्न करायचे ज्याला किशोरबद्दल सगळे सत्य माहीत असेल आणि त्याला ते मान्य असेल. साठी किशोरला दूर नाही करायचे. सुधीर अंजलीला सांगतात, किशोरला फोन करून कुठे आहे ते विचार. आपण तिथे जाऊन त्याला घरी घेऊन येऊ, पण त्याला मी येतोय हे कळून देऊ नकोस. अंजली आनंदानेच किशोरला फोन करते. बोलता बोलता तो कुठे राहतोय ते विचारून घेते. सुधीर व अंजली किशोर राहत असलेल्या ठिकाणी पोहोचतात. समोर वडिलांना बघून किशोरचा आनंद गगनात मावेनासा होतो. सुधीर किशोरला म्हणतात, माझे चुकले, तू आपल्या घरी चल. तुझ्यात काही कमी नाही, कमी आमच्या विचारात आहे. आम्हीच तुला समजू नाही शकलो, पण ह्यापुढे असे होणार नाही. तू जसा आहेस तसा आम्हाला मान्य आहे, असे बोलून ते किशोरला घट्ट मिठी मारतात आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन जातात. आज किशोर खरंच सरकारी कार्यालयात मोठ्या पोस्टवर काम करतोय, पण त्या नोकरीसाठी पण त्याला खूप संघर्ष करावा लागला. फरक एवढाच होता, त्याच्याबरोबर त्याची फॅमिली होती. खरंच किशोरसारखी अशी बरीच उदाहरणे आहेत, पण किशोरच्या आईवडिलांसारखे त्यांच्या मुलांना स्वीकारणारे हवेत. ते जर मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले तर त्यांचे पण किशोरसारखे आयुष्य सुखकर होईल. आजची स्टोरी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयावरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.